श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। केंद्र सरकारने 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। 6 देशांमध्ये हा कांदा आता निर्यात होणार आहे। यामध्ये बांगलादेश, भूतान, UAE, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे। ज्यावेळी कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागलं होतं। परंतु दुसऱ्या बाजूला सरकारने कारण दिलं होतं की महागाई तसेच कांद्याचे भाव हे नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंद करण्यात आली। परंतु आता सरकारने कांदा निर्यात बंदीवरील निर्णय घेऊन कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, कांदा व्यापाऱ्यांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न केला। यावर अनेक राजकीय नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या। सोबतच शेतकऱ्यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं। यापैकी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कांदा निर्यात बंदी उठवणं म्हणजे हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे सांगत सरकारला धारेवर धरलं। आता कांदा निर्यात बंदीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून नेहमीप्रमाणे कांदा साठवून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना होणार असल्याचंही तुपकर यांनी यावेळी सांगितलं। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।